हॅलो व्ह्यूवर्स, हाय. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात प्लीज लाईक कमेंट करत जा. आणि चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. अ, असा होता माझा मॉर्निंग विथ किड्स. गॉकामॉली, ब्रेड, योगर्ट आणि थोडेसे फ्रूट्स. आणि आज मुलांची डिमांड होती की बर्गर बनवूया. सो मी चिकन खिमा घेतलेला. त्यासाठी स्पायसेस तर आहे, कोथिंबीर, कांदा, लसूण, हे सगळं आपण घेणार आहे मसाल्यामध्ये. त्यानंतर इथं आहे जिरं पावडर आणि धणे पावडर. त्याच्यानंतर थोडीशी तीळ मी घालणार आहे. सो बघूया आपण कसं बनतं आहे. आणि आता इकडं पुढे मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे, हे मिक्स करून. त्यानंतर वाटून झाल्यावर हे सगळं मिश्रण मी त्या खिम्यामध्ये मिक्स करणार आहे. सगळा मसाला माझा वाटून झाला आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला सांगत जा. थोडे फास्ट होत आहे की मी अडकत बोलते, मला जमत नाही आहे, प्लीज मला सांगत जा. आणि माझ्या रेसिपीज वगैरे कसं वाटतं आहे तेही सांगा. आता इथं सगळं मी मसाला खिम्यामध्ये टाकून सॉल्ट टाकून मिक्स करून घेते. त्यानंतर आपण एक अंडं घालूया त्याच्यामध्ये की थोडंसं छान त्याचं बाइंडिंग होतं. एक अंडं घालून आपण ते चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि मग खूप छान असं एकत्र एकजीव करून त्याची छान पॅटी बनवूया. मी इथं पाणी ठेवलं आहे बॉईल करण्यासाठी. आणि इथं त्यानंतर आपल्याला जी पॅटी जी आपण बनवणार आहे तर ती आपल्याला थोडंसं स्टीम करून घ्यायची आहे. स्टीम करून आपण ते फ्रीजरमध्ये ठेवू शकतो 1-2 आठवड्यासाठी. आणि जेव्हाही मुलांना वाटलं आपण फक्त थोडंसं तेलावर परतून तर ते आपण बर्गर बनवून मुलांना देऊ शकतो. आपण फ्रोझनसारखं थोडं फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या पॅटी बनवून, जास्त बनवून. मी तर मोस्ट ऑफ द टाईम हेच करते, जे की मला टिफिनला द्यायला इझी होऊन जातं मुलांना. आणि आता आपण पॅटी बनवून घेऊया. इथं स्टीमर ऑन केलेलं आहे. सो हाताला थोडंसं पाणी लावून आपण पॅटी बनवून घेऊया. मी थोडंसं मीटबॉल जे म्हणतात ना, म्हणजे हे ते चिकन खिम्याचंच असणार आहे. तर मीटबॉल जसं म्हणतात ते मीटबॉलही मी थोडेसे बनवणार आहे. कारण की कधीतरी बर्गरच्या चेंजेसमध्ये ते मीटबॉल मी राईसमध्ये असं फ्राय करून देऊ शकते, चिकनची जे असते. सो ते पण छान लागतात राईसमध्ये, किंवा मग कोकोनट मिल्क टाकून त्यांची करीही छान होते. सो मी नंतर कधीतरी ती रेसिपी दाखवणार. आता आपण बर्गरच्या पॅटीकडे लक्ष देऊया. हे माझे 2 पॅटी तर मी स्टीम करण्यासाठी ठेवले आहेत. काही लोक हे स्टीम न करता डायरेक्ट असं पॅटी बनवून तेलामध्ये पण फ्राय करतात. थोडं शॅलो फ्रायसारखंही करू शकतो. पण मला ते नाही आवडत. मोस्ट ऑफ द टाईम ते आपल्याला पचत नाही काही वेळेला. मग माहिती नाही मीठ कसं असते. सो थोडंसं स्टीम केलेलं बेटर असतं, तर त्याने आपल्याला थोडंसं असं कच्चपणा त्याचा निघून जातो. आणि मी आता ते स्टीम करायला जर गॅसवर ठेवलेत. आणि हे बाकीचं जे मिश्रण आहे हे मी आता ओव्हनमध्ये लावणार आहे. ओव्हनमध्ये पण कसं होतं आहे पॅटी आपण तेही बघूया. सो मी हे ओव्हनचं भांडं घेऊन त्याला फॉईल पेपर लावून आता त्याच्यावर थोडंसं तेल टाकून मी छान ग्रीस करून घेते. आणि मग त्यावर आपण हे जे मिश्रण आहे खिम्याचं, तर ते आपण हाफ पोर्शनमध्ये सेट करून घेऊ. आणि सेट करून झाल्यावर आपण ते ओव्हनला लावू. त्याआधी मी प्रीहीट करून घेते. ओव्हन प्रीहीटला मी लावून घेतलेलं आहे. आणि आता
जे मिश्रण आहे ते आपण ओव्हनच्या भांड्यामध्ये, जे की तेल लावून आपण ग्रीस केलं आहे फॉईल पेपर, तिथे छान असं ते स्प्रेड करून घेणार आहे. मागे थोडा पसारा दिसतोय, पसारा नाही आहे तो, थोडा बॉक्सेस आहे किराण्याचे, सो इग्नोर करा. आणि आता आपण हे छान स्प्रेड करून हाफ पोर्शनमध्ये पूर्ण हे नाही करता येणार. त्याच्यानंतर मी आता हे थोडं तीळ घालणार आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता, जे आता आपण ओव्हनला लावू, मोस्ट ऑफ द टाईम ते आपण जे बर्गर पॅटी स्टीम करायला ठेवली ना, तर ते थोडंसं शॅलो फ्राय करावे लागतात बटरवर किंवा तेलावर. आणि हे जे ओव्हनमध्ये करतो ना, हे यायला असंच पूर्णपणे तेलामध्ये किंवा बटरमध्ये हे करण्याची काही आवश्यकता नसते. पण तरी पण थोडंसं केलेलं बेटर असतं. माझ्या मुलाला तर नाही आवडत ते ओव्हनमध्ये केलेले, फक्त स्टीम केलेलेच तो फ्राय करतो. त्यानंतर मी आता थोडंसं सेक्शन करून घेणार आहे, जे की ओव्हनमध्ये घेतलेलं. मला नंतर आठवण आली की आपण त्याचे सेक्शन करायला हवे होते. मी परत काढलं आणि आता सेक्शन करून मी परत ओव्हनला लावणार आहे. सो हे असंच आपण बर्गर बनमध्ये चौकोनी शेपमध्ये पण छान, शेपचा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मी सगळं एकत्रच तुम्हाला करून दाखवणार आहे. हे तर आता बऱ्यापैकी स्टीम झाले आहेत. हे आपण काढून घेणार आहे प्लेटमध्ये. हे आधीच मी बाकीचे काढून जे झालेले ना, हे मी सगळे करून दाखवले. हे एवढंच आता बाकी होतं, जे की मी आता सगळं खिमा यूज करून एवढे पॅटी आणि मीटबॉल यू कॅन से ते मी बनवून घेतलेले आहेत. आता फक्त ओव्हनमध्ये जे आहे त्याचं आपल्याला बघायचं आहे. हे सुद्धा ऑलमोस्ट झालेलं आहे. सो खाली थोडं जळालेलं वाटतं आहे, पण ती पॅटी जळालेली नाही आहे, तर परफेक्ट बेक झालेलं आहे. आणि जो एक्स्ट्राचं पाणी किंवा जे मसाला असेल ना, ते थोडंसं करपलेलं वाटतं आहे. बाकी पॅटी तर परफेक्ट झालेली आहे. आणि जे बाकीचे जे मी स्टीम केलेले पॅटी आणि मीटबॉल जे होते ते मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. त्यानंतर आता माझ्या मुलाला हवं होतं बर्गर, सर त्यानेच माझ्या आधी करायला घेतलं आहे. गरम गरम ओव्हनमधून काढल्या तो आता बर्गर बनवायला घेतला आहे त्याने. सो आता हा बर्गर तो त्याच्या हाताने बनवतो आहे. माझ्या हाताने नको आहे त्याला, तो स्वतः करतो आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे माझा मुलगा मला खूप खूप हेल्प करतो व्हिडिओमध्ये. मला बऱ्याच गोष्टी समजत नाही, तर तो मला सगळ्या गोष्टी समजून सांगतो. मम्मा हे असं नसतं तसं असतं. तर मला खूप हेल्प आहे मला त्याची. माझा बेबी जर नसता, माझा बच्चू नसतं, तर खरंच मी हे करू शकले नसते. आणि त्याच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी माहिती पडतात की कुठलं ॲप, कुठलं फंक्शन कसं हे यूज करायचं. आता त्याने एक जो आहे 2 त्याचे बनवून झालेले, आणि हा जो आता तिसरा बनवते, जो की माझ्या मुलीसाठी आहे, हा ओव्हनमधले जे हे होतं मिश्रण, त्याचं त्याने पॅटी घेतलेली आहे. तर त्याने ते ना स्टीम हे नाही केलं आहे शॅलो फ्राय, किंवा मग असं फ्राय वगैरे नाही केलं, डीप फ्राय वगैरे काही. त्याने असंच ओव्हनमधून घेतलं आहे आणि बर्गरमध्ये चीजचे स्लाईस घालून मस्तपैकी त्याने लावून दिलेत ओव्हनला. ॲक्च्युली आमचा तो डिनरचा टाईम होऊन गेलेला. या प्रोसेसला खूप वेळ लागते, हळूहळू करण्यात सगळं.
सो आमचा डिनरचा टाईम ऑलमोस्ट झालेला. सो त्याने डिनरमध्ये बर्गरच खाल्ले माझ्या मुलांनी आणि सगळ्यांनीच. थँक्यू. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.